निकीने वर्षाताईंजवळ ॲप्रिसिएशन देखील म्हणजे त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे, पण छोटीशी ठिणगी टाकलेली आहे. त्यामुळे वर्षाताईंना देखील त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये काय किंमत आहे याची जाणीव झालेली आहे आणि त्याबद्दलच इकडे डिस्कशन चाललेलं आहे. तर अभिजित इकडे म्हणतो की तुम्ही काय म्हणत होता, निकी तुम्हाला काय सांगत होती, आपलं मगाशी बोलणं अर्धवट राहिलं. त्यावरती वर्षाताई सांगतात की हां, ती मला ॲप्रिशिएट करत होती की तुम्ही छान नॉमिनेट केलं. तर वर्षाताई सांगतात की हो, 2 तर मी नॉमिनेट केले. त्या DP दादांबद्दल तर मला अजिबातच पश्चाताप नाहीये, पण सूरजला करण्याच्या ऐवजी मी दुसरं करू शकत होते असं मला वाटतं. त्यावरती निकी म्हणत होती की तुमचं फक्त बहुमत म्हणून तिकडे वापर केला जातो आणि फक्त बहुमतासाठीच तुम्ही तिकडे आहात त्या ग्रुपमध्ये असं ती सांगत असते. तर अभिजित म्हणतो की पण तुम्हाला असं जाणवतं का की तुमचा ग्रुपमध्ये फक्त बहुमत घेण्यासाठीच वापर केला जातोय? तर वर्षाताई देखील तिथे आपला मुद्दा परखडपणे मांडतात की हो, मला 2-3 वेळा हे प्रकर्षानं जाणवलं की सेन्स ऑफ बिलॉंगिंग जे आहे ते मला कुठेही जाणवत नाही. म्हणजे ठीक आहे, मला टास्क समजत नाही किंवा तुम्ही माझ्यापेक्षा टास्कचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहात, असं तिचं म्हणणं होतं. हे अगदी बरोबर आहे. पण ज्यावेळेस एखादा निर्णय असतो, त्यावेळेस माझा कुठेतरी विचार घ्यावा किंवा मला विचारावं, असं देखील तुम्ही करताना मी पाहिलं नाही किंवा मला तिची जाणीव झाली नाही. हे मी तिला नाही सांगितलं, पण मी तुम्हाला सांगते की ग्रुपमध्ये सामावून घेण्याची एक जी शक्ती असते किंवा एक काम असतं ते तुम्ही नाही करत आहे आणि मला ते जाणवतं. पण मी याबद्दल तुमच्या बरोबरही काही डिस्कस नाही केलं, कारण मला ते एवढं किरकोळ वाटलं, त्यामुळे मी ती सोडून दिलं. म्हणजे वर्षाताईंचं मन एवढं मोठं आहे. इतर दुसरा कोणता सदस्य असताना त्याने हे त्यांना बोलून दाखवलं असतं, पण त्यांनी त्या गोष्टीला इग्नोर करून सोडून सुद्धा दिली ती गोष्ट. वर्षाताई सांगतात, मग मी तिलाच विचारलं, तुला असं वाटतं का की मला टास्क कळतच नाही? त्यावर निकीने पण सांगितलं की नाही, असं नाही की तुम्हाला टास्क कळतच नाहीत, पण तुम्हाला समजवावे लागतात असं अंकिताने देखील सांगितलं आहे. तर वर्षाताई देखील म्हणतात की हो, मला टास्क मधले बारकावे, डावपेच ज्या काही गोष्टी असतात त्या नाहीत कळत, मला टास्क समजतो. त्यामुळे तुम्ही ज्या काही एक एक गोष्टी केलेल्या आहेत त्या सुद्धा खूप छान केलेल्या आहेत असं देखील निकीने मला म्हटलं, असं वर्षाताईकडे सांगत असतात. तर तुम्हालाही वाटतं का की वर्षाताईंचा या ग्रुपमध्ये उपयोग फक्त बहुमत मिळवण्यासाठी केला जातो? हे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.